हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज महाराष्ट्रीयन बेंदूर आहे, तर सर्वप्रथम सगळ्यांना बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा. वाजलेले आहेत 7:30. तिथं तुम्ही बघू शकता 7:30 वाजून गेलेत आणि आता मला पोळ्या बनवायचे. तुम्हाला सकाळी त्या अगोदर सकाळी सकाळी आमच्या गावाकडचा व्ह्यू दाखवते. बघू शकता अजूनही धुकंच पडलेलं आहे. सकाळी सकाळी खूप छान वाटते बरं का. तर तिकडच्या साईडला पूर्ण धुकं दिसतंय आणि इकडं पण बघा काहीच दिसत नाही आहे समोरचं. इकडं पवनचक्क्या आहेत त्या पण दिसत नाहीत आणि इकडच्या साईडला पण आहेत त्याही दिसत नाहीत. सगळीकडे धुकं दिसतंय अजून. गुळविंडीचं झाड आहे, हे खूप मोठं आहे बरं का. आणि तिथे आहे आमची गाडी आणि हा आहे आमच्या घराचा एंटर. तर चला तर इथे मी कणिक मळून ठेवली, त्यानंतर डाळही घातली. 3च वाट्या डाळ घातलेली होती आणि कुकरमध्येच घातली. कणिक मळून ठेवले, एकीकडे डाळ घातली आणि चला आता देवपूजा करून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते. पोळ्या बनवायचे आहेत आणि खूप वेळ लागणार आहे. त्यानंतर रानात आमची सगळी जनावरं रानातच आहेत. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल थोडंफार. तर सगळ्यांना नैवेद्य वगैरे ते बनवायचं आहे आणि महाराष्ट्रीयन बेंदूर आहे म्हणल्यानंतर प्रत्येक जनावराला धुवून घेतात आणि त्यांना व्यवस्थित सजवते. आणि मेन आज पोरांना सुट्टी आहे का नाही हे पण मी बघितलं नाही मोबाईलवरती मेसेजमध्ये. तर विराजला तर सुट्टीच आहे त्याच्या क्लासला पण. तर आता पहिल्यांदा अगोदर मेसेज बघते व्हॉट्सअपला आज सुट्टी आहे का नाही, तर त्यांना सेपरेट डबा बनवायला लागतोय. तर चला आता आवरून घेते मी पण. तर कणिक मळून ठेवली, डाळ घातली आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली. देवपूजा करायला सुद्धा खूप वेळ लागतो आणि आमच्या मंदिरामध्ये खूप देव आहेत तुम्ही बघू शकता. तर हे सगळं पूर्ण खाली काढून घ्यायचं. एक मोठी परात आहे त्याच्यामध्ये सगळं मी देव घेते. तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली आणि 2 छोटी बैल आणलेली तेही मंदिरामध्येच पूजली. शेवटी मला चपात्या बनवायलाच लागल्या कारण की पोरांना आज पण सुट्टी नाही आहे. म्हणजे कोणत्याच सणाला सुट्टी नसते. वटपौर्णिमे दिवशी पण सुट्टी नव्हती. तर पोरांसाठी फक्त चपात्या बनवल्या. आता ह्याच्या पोळ्या बनवायच्या, डाळ पण शिजली. ते चला आता त्यांना आंघोळ पण घालायची. तर इथे मी पोरांसाठी टिफिन बनवून घेतला आणि नंतर त्यांना नाश्ता दिला. नाश्ता म्हणजे चहा आणि चपाती दिली खायला. आणि उर्वी काय सकाळी दूध आणि चपाती खाते, तिच्यासाठी दूध आणि चपाती दिली. मी थोडासा चहा घेतला आणि सकाळी सकाळी इतकी घाई असते ना पोरांना टिफिन बनवायचा, त्यांचं आवरायचं, घरातलं सगळं आवरायचं, ह्याच्यामध्ये 2 मिनिट बसायला सुद्धा वेळ भेटत नाही. म्हणून थोडासा चहा घेतला, चहा पिले आणि नंतर लगेच आमटीला फोडणी दिली. आणि यांचंही आवरून झालेलं होतं म्हणून त्यांच्यासाठी चहा ठेवला. चहासोबतच एकीकडच्या साईडला शेगडीवर दूध गरम व्हायला ठेवलं आणि दूध गरम होताना एवढं लक्ष देऊन बसायला लागते ना शेगडीवर, नाहीतर मग पूर्ण शेगडीवर असं उतू जाते आणि ते काय साफ करायला येत नाही खोलून काढल्याशिवाय. आणि सकाळी आमच्या घरामध्ये म्हणलं तर 2 ते 3 वेळा चहा बनतोच कारण की प्रत्येकच वेगवेगळ्या टायमाला आवरून होतं त्याच्यामुळं. तर इकडे मस्त आमटी बनवून तयार झालेली होती. त्याच्यावर तिखटही छान आलेला होता आणि थोडीशी कोथिंबीर वरून बारीक करून टाकली. आमटी झालेली होती तोपर्यंत पुरण बनवून घ्यायचं होतं आणि मधल्या गॅपमध्ये मी पोरांना स्कूलला पाठवून आले. त्यानंतर मग पुरण बनवायला घेतलं. फक्त पोळ्या बनवायच्या राहिलेलं होतं. आता आमटी भात हे सगळं बनवून झालेलं होतं. त्यासोबतच पापड तळून घेतले आणि त्यानंतर म्हणजेच की आमच्या घरामध्ये 2 गुड न्यूज आहेत. ते म्हणजे आमच्या रानातल्या 2 म्हशी एक सोबतच येलेल्या आहेत. म्हणजे त्यांना बाळ झालेले आहेत आणि दोघींनाही 2 रेडच झालेत. एकीला सुद्धा रेडी झाले नाही. म्हणलं आता सुद्धा नशीबच लागतं. आणि दोघींचं जे दूध काढलेलं होतं म्हणजे पहिल्या दिवशीचा जो चिक असतो तर ते घरी आणलेलं आणि त्याच्या वड्या बनवायच्या होत्या. आणि ह्या वड्या सगळ्यांना आवडतात. तुम्हाला आवडतात का मला कमेंटमध्ये सांगा. मला तर आवडत नाहीत पण आमच्या घरामध्ये सगळ्यांना त्याच्या वड्या आवडतात. तेच बनवायचं चालू होतं आणि एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. जे दूध आणलेलं असतं आपण ते फक्त उकडून घ्यायचं आहे. म्हणजे आपण कुकरमध्ये भात वगैरे कसं लावतो तसं ते उकडून घ्यायचं आहे आणि नंतर खिसणीने खिसून ते बारीक पातेल्यामध्ये साखर टाकून ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याच्या वड्या बनवायच्या जसं आपण खोबऱ्याच्या वड्या बनवतो तसं. त्यानंतर दोघेही स्कूलमधून आले आणि आल्या होमवर्क करायचं चालू होतं कारण की 1 दिवसाचा होमवर्क त्यांचा पेंडिंग होता. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओ पुरतं बस एवढंच असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.